विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण पाहणार आहोत मानसिक योग्यता चाचणी या विषयामधील घटक क्रमांक 3 म्हणजे चौरस आकृती पूर्ण करणे आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न प्रकार असणार आहे हा, ज्यामध्ये आपल्याला नवोदय प्रवेश परीक्षा असेल किंवा शिष्यवृत्ती परीक्षा असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षा असतील तर त्या स्पर्धा परीक्षेमध्ये चौरस आकृती पूर्ण करा यावर आधारित मानसिक योग्यता चाचणी यावर आधारित प्रश्न येतात। तर ते प्रश्न कसे सोडवायचे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघावा। चला तर मुलांनो, या ठिकाणी या प्रश्नाबद्दल किंवा या घटकाबद्दल काही सूचना लक्षात घ्यावायच्या असतील, त्या सूचना कोणत्या आणि कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे ते आपण इथे बघूयात। तर सर्वप्रथम या प्रश्न प्रकारामध्ये आपल्याला एका चौरसाचे 4 भाग दिलेले असतात आणि ते 4 भाग आपल्याला एकूण चौरसामध्ये 4 भाग अशा पद्धतीने केलेले असतात आणि त्या 4 भागापैकी आपल्याला कुठला तरी एक भाग दिलेला नसतो। मग इथे 1 क्रमांक 2 क्रमांक 3 आणि 4 असे क्रमांक असू शकतात किंवा यांचा क्रम वेगळ्या पद्धतीने सुद्धा असू शकतो। या 4 पैकी कोणताही एक भाग आपल्याला उत्तर आकृत्यामध्ये शोधायचा असतो आणि ती उत्तर आकृती शोधत असताना कोणकोणत्या गोष्टीचा विचार करायचा याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या 4 आकृत्यांपैकी 3 भागांमध्ये काही आकृत्या किंवा नक्षा असतात। या आकृत्या किंवा नक्षांमध्ये निश्चित संगतता असते। याचाच आधार घेऊन चौथ्या भागातील आकृती किंवा नक्षी काय असायला हवी हे कळू शकते। म्हणजेच आपल्याला जे 4 भाग दिलेले असतील, 4 भागापैकी 3 भाग जे प्रश्न आकृतीत दिलेले आहेत त्यांच्यामध्ये एक कुठल्या नियमाचा वापर करून किंवा कुठल्या तरी एका गोष्टीचा वापर करून तिथे एक संबंध जोडवलेला असतो, त्यालाच आपण सुसंगतता असं म्हटलं जाते। आणि त्याच सुसंगततेचा विचार करून आपल्याला जो चौथा भाग दिलेला नाही आहे तो शोधावायचा असतो। तर इथे परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न इथे विचारला जातो। प्रश्न कसा असतो ते काळजीपूर्वक वाचून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण परीक्षेमध्ये त्यामध्ये असलेली सूचना जरी चौरस आकृती पूर्ण करा असं जरी लिहिलं असेल तरी पण त्यामध्ये ही सूचना थोड्या लांब पद्धतीची आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या नियमांचा उपयोग करून आपल्याला उत्तर आकृती निवडायची आहे। प्रश्न कशा पद्धतीने विचारला जातो तर पुढील प्रत्येक प्रश्नात रेषेच्या डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती दिली असते, त्यातील एक भाग वगळलेला आहे आणि उजवीकडील उत्तराच्या आकृत्या ABCD या काळजीपूर्वक पहा आणि उत्तराच्या आकृत्यांपैकी जी आकृती दिशा न बदलता, बघा इथे महत्त्वाची सूचना केलेली आहे, दिशा न बदलता म्हणजेच आपल्याला उत्तर आकृतीतील कोणत्याही आकृतीची दिशा न बदलवता जशीच्या तशी ती लागू होते का, हे त्या भागात बरोबर बसू शकते का याचा विचार मात्र नक्की करायचा आहे आणि तीच आकृती आपल्याला इथे शोधून काढायची आहे। आजच्या या लेवल क्रमांक 1 मध्ये आपण एकूण 10 प्रश्न बघणार आहोत आणि 10 प्रश्नांपैकी आपण किती प्रश्नांची योग्य उत्तरे नोट करता ते नक्कीच कमेंट करून सांगा विद्यार्थी मित्रांनो, कारण या घटकाचा संपूर्ण अभ्यास, संपूर्ण घटक पूर्ण क्लिअर करण्याची हमी आपण घेतो आहे आणि त्यामुळे प्रत्येक प्रश्न आपल्याला क्लिअरपणे समजेल आहे आणि परीक्षेत जर यावर आधारित प्रश्न आले तर ते कधीही चुकणार नाही, कारण यामध्ये आपण अशा विशिष्ट पद्धतीसुद्धा बघणार आहोत। चला तर यातील पहिला प्रश्न बघूया। पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला एकूण चौरसाचे 4 भाग केलेले आहेत आणि चौरसामध्ये एक त्रिकोणाकृती शेप काढलेला दिसतो आहे, ज्यामध्ये हा जो भाग आहे हा भाग रिकामा आहे आणि या रिकाम्या जागेतील भाग कोणता असेल हे इथं शोधून काढायचं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, बहुतांश वेळा काय होतं की बहुतांश वेळा इथे अशा पद्धतीच्या आकृत्या शोधत असताना तिथे आकृत्या आणि नक्षांचा विचार करायचा आणि त्या नक्षांचा विचार केला तर बहुतांश वेळा इथे आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिबिंब यांचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो आणि म्हणून आपल्याला त्यांची बाजू बदलवणे, खालची बाजू वर बदलवणे किंवा वरची बाजू खाली बदलवणे यांचा विचार खूप महत्त्वाचा आहे। आणि त्यामुळे आपण जर इथे लक्षात घेतलं त्रिकोणाचा आकार दिसतोय आणि त्रिकोणाच्या आकारामध्ये जर आपण याला पहिला क्रमांक दिला, याला दुसरा क्रमांक दिलं तर इथे आपल्याला 1 ची आरशातील प्रतिमा B मध्ये दिसते, म्हणजे 2 मध्ये दिसते आणि तसंच आपल्याला तिसऱ्या
भागातील आरशातील प्रतिमा इथे चौथ्या भागात काढायची आहे. तर या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना आपण पेन्सिलचा सुद्धा वापर करू शकतो. मग पेन्सिलचा वापर कशा पद्धतीने करायचा, तर इथे बघा या बाजूला जसं त्रिकोण काढलेला आहे तसंच त्रिकोण इथं जोडून काढायचं आणि जोडून काढल्यानंतर खालच्या रेषेला जुळवायचं नाही आहे. खालच्या रेषेला न जुळवता आपण त्रिकोण पूर्ण केलं आणि मधली इथे रेषा काढायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचा जेव्हा आपण काय उत्तर काढणार तेव्हा पेन्सिलचा वापर नक्कीच आपण करू शकणार आहोत आणि त्या ठिकाणी पेन्सिलचा वापर करून ती पूर्ण आकृती करून घ्या. आणि तसा दिसणारा पर्याय हा जो भाग क्रमांक 4 मधला जो आपण आकृती काढलेली आहे तो भाग कुठे दिसतो किंवा या भाग क्रमांक 3 मधली आरशातील प्रतिमा कुठे दिसते ते इथं शोधायची आहे. तर पर्याय क्रमांक ए मध्ये आपल्याला त्रिकोण काढून दाखवले आहे, मधली रेषा नाही आहे म्हणून आपल्याला इथे कॅन्सल करावं लागेल. बी मध्ये ते चुकीच्या पद्धतीने दिलेलं आहे, सी मध्ये उलट आहे आणि डी मध्ये फक्त ते योग्य पद्धतीने आपल्याला दिसते. आरशातील प्रतिमा ही डाव्या बाजूकडची प्रतिमा ही उजव्या बाजूला आपल्याला आरशामध्ये दिसत असते. यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा बघूया. प्रश्न क्रमांक दुसरा ज्यामध्ये आपल्याला वर्तुळाचं चित्र काढून दाखवलेलं आहे, ज्यामध्ये एक भाग दिलेला नाही आहे. तर याला आपण पूर्ण पेन्सिलनं जर जोडलं अशा पद्धतीने तर या बाजूला वक्र रेषा आपल्याला मिळणार आहे. तर असा पर्याय आपल्याला कुठे दिसतो, इथं पर्याय क्रमांक ए मध्ये आपल्याला दिसतो, परंतु त्याचा आकार थोडासा मोठा आहे त्याच्यामुळे सध्या आपण याला बाजूला ठेवूया. परंतु बी मध्ये आपल्याला तो उलट दिशेने दिसतो, सी मध्ये तो खालच्या भागाने दिसतोय अशा पद्धतीने पाहिजे होता जो पर्याय क्रमांक ए मध्ये दिसतो आणि डी मध्ये सुद्धा आपल्याला तो पर्याय दिसत नाही. आता बघा आपल्याला इथे आकाराचा विचार केला तर पर्याय क्रमांक ए बरोबर आकार जोडतोय परंतु थोडा मोठा आहे आणि म्हणून इथे बाकीचे पर्याय जोडत नाही आहेत, म्हणून पर्याय क्रमांक ए हे परफेक्ट इथं जोडत आहे हे लक्षात येईल. कारण इथला जो आकार आहे आकार थोडा मोठा जरी घेतलेला असला तरी इथे आपल्याला हे योग्य पद्धतीने इथे जुळणार आहे हे लक्षात येतं. कारण की आपल्याला दिशा बदलवायची नाही आहे, कारण अगोदरच सूचना केलेली आहे दिशा न बदलवता आपल्याला आकृती पूर्ण करायची आहे. म्हणून या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक ए. यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा बघूया. प्रश्न क्रमांक तिसऱ्यामध्ये आपल्याला अगोदर काय केलेलं आहे, पहिल्या भागामध्ये जो त्रिकोण काढलेला आहे त्याची पाण्यातील प्रतिबिंब म्हणजेच खालच्या बाजूला दिलेले आहे. वरच्या भागातील जे प्रतिबिंब म्हणजे आकृती आहे त्याचे प्रतिबिंब आपल्याला खालच्या भागामध्ये इथे दिलेलं आहे. तर आपण यालाच सुद्धा इथे या भागाला इथे जर आपण उलट केलं म्हणजेच आरशातील पाण्यातील प्रतिबिंब जर काढलं तर पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला या पद्धतीने मिळणार आहे. म्हणजे पंचकोणाचा जो वरचा भाग आहे तो खाली जाणार आहे आणि अशी आकृती आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्ये दिसते, बी मध्ये दिसत नाही, सी मध्ये पण नाही आणि डी मध्ये पण नाही, म्हणून पर्याय क्रमांक ए हे याचं उत्तर म्हणता येणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक चौथा बघूया. प्रश्न क्रमांक चौथ्यामध्ये आपल्याला इथे बाण काढून दाखवलेले आहेत आणि बाणांचे टोक कोणत्या भागाला जाईल हे इथं आपल्याला शोधून काढायचं आहे. म्हणजेच इथे आरशातील प्रतिमांसोबत पाण्यातील प्रतिबिंबांसोबत महत्त्वाचं घड्याळाच्या दिशेने फिरणे किंवा घड्याळाच्या उलट दिशेने फिरणे सुद्धा खूप महत्त्वाच्या गोष्टी इथं असणार आहेत. आणि इथं जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला हा भाग काढायचा आहे, म्हणून आपण इथपासून सुरुवात करूया. इथपासून जर सुरुवात केलं तर हा टोक आपल्याला 12 दिसतो, 12 नंतर तो टोक 3 गेलेला आहे असं समजूया, त्यानंतर जो 6 गेलेला आहे म्हणजेच आता तो टोक या पद्धतीचा 9 येणार आहे. म्हणजे 9 टोक असलेला पर्याय आपल्याला इथे शोधायचा आहे. पर्याय क्रमांक ए मध्ये योग्य दिसतोय, बी मध्ये दिसत नाही, सी मध्ये पण नाही आणि डी मध्ये पण नाही, त्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक ए हे याचं योग्य उत्तर आहे हे निश्चितपणे आपल्याला म्हणता येईल. विद्यार्थी मित्रांनो, जरी आपल्याला एखादा पर्याय लवकर मिळत असेल तरी बाकीच्या सर्व पर्यायांकडे सुद्धा काळजीपूर्वक एकदा नजर नक्कीच फिरवायची, जेणेकरून आपण निवडलेला पर्याय चुकीचा तर नाही हे आपल्याला समजून येणार आहे. प्रश्न क्रमांक 5 बघूया. पुढचा प्रश्न अतिशय सोपा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत असेल तर नक्कीच आपल्याकडे नोट करा आणि सर्वात शेवटी किती प्रश्न योग्य आलेत हे नक्की सांगा, कारण इथे आपण चौरस आकृतीवरचा आपला संपूर्ण सराव करण्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर इथे आपल्याला 4 भागांमध्ये 3 भाग दिलेले आहेत, त्याच्यामध्ये वर्तुळ आहे, म्हणजे चौथ्या भागामध्ये सुद्धा आपल्याला इथे वर्तुळच मिळणार आहे. इथे आपल्याला वर्तुळ मिळणार आहे, म्हणजेच वर्तुळ मिळणारा पर्याय ए नाही, बी पण नाही, सी मध्ये आहे, डी मध्ये पण वर्तुळ आहे पण तो अंडाकृती आहे म्हणून पर्याय क्रमांक डी सुद्धा नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक सी आपल्याला उत्तर हे निवडता येणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा बघूया. 6वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6 यामध्ये बघा
इथे जर आपण लक्षात घेतलं तर या पद्धतीचं एक आकृती या भागाला तयार होताना लक्षात येते, तर याची आरशातील प्रतिमा इकडे अशी तयार होणार आहे, म्हणजेच खालच्या भागाला आपल्याला अशी आकृती शोधावी लागणार आहे। तर असा पर्याय आपल्याला एमध्ये दिसत नाही, बीमध्ये खालच्या भागाला दिसतो परंतु इथे चिकटलेला आहे आणि तो चिकटलेला नसलायला पाहिजे, कारण इथे हा चुकीच्या पद्धतीने चिकटलेला आहे। सीमध्ये तो योग्य पद्धतीने आहे, डीमध्ये उलट पद्धतीने दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा लेवल क्रमांक 1चा व्हिडिओ आहे ज्यामध्ये सोप्या स्वरूपाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत। यापुढे लेवल क्रमांक 2, लेवल क्रमांक 3, 4, 5 जेव्हा येणार आहे त्याच्यामध्ये या घटकावरचे थोडे कठीण प्रश्न असतील आहे, त्यामुळे पुढील सुद्धा व्हिडिओ आपण काळजीपूर्वक बघून घ्यावेत। प्रश्न क्रमांक 7 बघूया। प्रश्न क्रमांक 7 मध्ये आपल्याला इथे पाकड्या काढून दाखवलेल्या 3 भागामध्ये, चौथ्या भागामध्ये पाकडी काढायची आहे, म्हणजेच या वरच्या कोपऱ्यातून आपल्याला पाकडीची सुरुवात करावी लागेल आणि ती पाकडी इकडे एकदम टोकाला चिकटलेली नसावी, म्हणजेच इकडे खाली चिकटायला नको पाहिजे। असा पर्याय क्रमांक ए मध्ये दिसतो परंतु उलट्या दिशेने दिसतोय, बी मध्ये योग्य पद्धतीने दिसतो, सी मध्ये सुद्धा तो चुकीच्या पद्धतीने दिलेला आहे आणि डी मध्ये सुद्धा चुकीच्या पद्धतीने दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी हे त्याचं योग्य उत्तर आपल्याला इथे निवडता येईल। यानंतर यातील प्रश्न क्रमांक 8 बघूया। 8 मध्ये आपल्याला बघा 1, 2 आणि 4 असे क्रमांक लिहिलेले आहेत आणि इथे आपल्याला या ठिकाणचा अंक शोधायचा आहे, कारण पर्यायात दिलेले सर्व पर्याय अंकच आहेत आणि म्हणून अंक शोधत असताना सर्वप्रथम आपण 1चा विचार करूया। 1 नंतर 2 आलेला आहे, 2 नंतर इथे कोणता अंक आपण भरायचा, 3 भरू शकतो। 3 जर भरलं तर बघा सिरीज पूर्ण होते, 1, 2, 3, 4 अशी पूर्ण सिरीज होते, म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक बी हे निश्चितपणे योग्य उत्तर निवडता येणार आहे। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो की हा प्रश्नसुद्धा आपल्याला समजला असेल। प्रश्न क्रमांक पुढचा बघूया। प्रश्न क्रमांक जर पुढचा बघितला तर इथे 9वा प्रश्न आहे हा। ए बी नंतर इथे कोणता अक्षर येणार, जेणेकरून डी इथे आलेला आहे, म्हणून ए बी इथे येणार सी आणि सी नंतर इथे डी, म्हणजे सीचा पर्याय जो आहे तो सीचा पर्याय असणार पर्याय क्रमांक सी। विद्यार्थी मित्रांनो, हा 9वा प्रश्न बघण्याचा अगोदर 8वा प्रश्न जो आपण बघितला याच्यामध्ये बहुतांश वेळा असंही होऊ शकतं, इथे 1, 2, 3, 4 आपण या 8व्या क्रमांकात बघितलेलं आहे, परंतु इथे जर कधी कधी असंही होऊ शकतं जसं 2चा वर्ग इथे 4 आलेला आहे, तर इथे कधी कधी 1चा वर्ग सुद्धा काढलं जाऊ शकते। जर पर्याय 3 नसेल, पर्याय जर आपल्याला 3 दिलाच नसेल तर त्या ठिकाणी वर्ग संख्येचा सुद्धा कधी कधी विचार करणं आवश्यक आहे, किंवा त्याऐवजी समजा जर आपण कर्णामध्ये जर बेरीज केली तर 6 होते आणि या पद्धतीने हे बेरीज केली तरी पण 6 होते, हे एक लक्षात घ्या। आणि असा ती संख्या शोधायची असेल तर अशा वेळेला सुद्धा आपण हे नियम वापरू शकतो, परंतु इथे परफेक्ट आपल्याला लक्षात येतो की 1, 2, 3, 4 असा क्रम आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी घेतले आणि त्याच पद्धतीने या प्रश्न क्रमांक 9 मध्ये सुद्धा आपण तोच नियम ए बी सी डीचा इथे वापरलेला आहे, ज्यामध्ये पर्याय क्रमांक सी आपण निवडलेला आहे। यानंतर यातील शेवटचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 10वा, ज्यामध्ये आपल्याला एक चौरसामध्ये चौरस काढून दाखवलेला आहे आणि आतमधल्या चौरसाला कर्ण आहे, फक्त आतमधल्या चौरसाला कर्ण आहेत। या चौरसाला कर्ण काढलेले आहेत 3 भागामध्ये, बघा या 3 भागामध्ये कर्ण काढले, म्हणजे इथे पण आपल्याला कर्ण काढावं लागेल आणि इथे छोटासा चौरस इथे तयार होईल आणि ही आकृती आपल्याला पर्याय क्रमांक कुठे दिसते ते बघूया। तर ए मध्ये ते खालच्या भागाला लहानसा चौरस दिसतो, जो आपल्याला वरच्या कोपऱ्यामध्ये डाव्या बाजूला दिसायला पाहिजे। बी मध्ये योग्य पद्धतीने चौरस आहे, परंतु इथे जे आहे ही रेषा दिलेली नाही आहे। सी मध्ये योग्य पद्धतीने दिलेला आहे, डी मध्ये दिलेलं नाही आहे, म्हणून पर्याय क्रमांक सी अशा पद्धतीने आपल्याला पर्याय सी हे याचं योग्य उत्तर निवडता येईल। आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काही 10 प्रश्न बघितले त्या 10 प्रश्नांपैकी आपले किती उत्तरे योग्य आलीत हे नक्की कमेंट करून सांगा। विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपा असणारा घटक परंतु कधी कधी विद्यार्थ्यांना थोडा गोंधळून सुद्धा टाकतो, तर या ठिकाणी महत्त्वाच्या 2च गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत, त्या म्हणजेच आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिबिंब। ज्या ठिकाणी आपल्याला आरसा लावायचा आहे किंवा पाण्यातील प्रतिबिंब काढण्यासाठी जेव्हा आपण खालच्या भागाला जर पाणी काढतो आणि बाजूला जर आपण आरसा काढतो तर त्यांची अदलाबदल कशी होते, ह्या महत्त्वाच्या 2 गोष्टी इथं लक्षात घ्यायच्या आहेत। आणि सोबतच एखादी आकृती, एखादे भाग जे आहेत, भाग क्रमांक 1, 2, 3 यांच्यातील आकृत्या ह्या घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या उलट दिशेने फिरत आहेत का
याचासुद्धा विचार करणं खूप आवश्यक आहे। आणि या आकृत्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला एकच रामबाण उपाय म्हणजे तो असा की पाण्यातील प्रतिबिंब आणि प्रतिमा यांचा जास्तीत जास्त उपयोग आपल्याला होणार आहे। जसं इथे आपण आरशातील प्रतिमांचा उपयोग केलं तर इथे आरसा जर लावला तर ही आकृती आपल्याला या बाजूची आकृती इकडे उलट दिसणार आहे। डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू डावीकडे दिसेल आणि त्याचा पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक सी आपल्याला योग्य पद्धतीने निवडता येईल। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण यामध्ये घेतलेले 10 प्रश्न आपल्याला कसे वाटलेत हे नक्की सांगा आणि किती प्रश्न आपले योग्य आलेत ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअरसुद्धा करा। विद्यार्थी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद।